नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर बघा, सर्व शेतकरी बांधवांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा, पीएम किसान योजनेचा जो काय हप्ता आहे तो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित झालेला आहे. मग शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे की नमो शेतकरी सन्मान योजना, जी की पीएम किसान योजनेच्या धर्तीवरच राज्य शासनाने चालू केलेली होती, त्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार? आपण पाहिलं तर 8वा हप्ता देखील अजूनही आला नाही. 21वा हप्ता ज्यावेळेस पीएम किसानचा आला होता त्याच वेळेस 8वा हप्ता येणं अपेक्षित होतं. परंतु 21वा हप्ता येऊन बरेच दिवस झाले, बरेच महिने झाले, परंतु अद्यापही नमो शेतकरी सन्मान योजनेचा 8वा हप्ता वितरित झालेला नव्हता. परंतु राज्य शासनाने आता त्यासाठी निधीची देखील तरतूद केलेली आहे. परंतु बघा, आता 8वा हप्ता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे. आता हा जो 8वा हप्ता आहे तो कोणाला येणार आहे? तर ज्या शेतकऱ्यांना 21व्या हप्त्यासाठी पीएम किसानच्या जे शेतकरी पात्र होते अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे. त्यांचे एफटीओ देखील क्लिअर झालेले आहेत. आता आपण पाहिलं तर तसेच ज्यांचं डीबीटी इनेबल नसेल त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता पडणार नाही. त्याच्यामुळे बघा, पीएम किसान योजनेचा ज्या शेतकऱ्यांना 21वा हप्ता पडलेला आहे त्याच लिस्टनुसार नमो शेतकरी सन्मान योजनेचा 8वा हप्त्यासाठी शेतकरी पात्र राहणार आहेत. आणि अजून याच्यामध्ये कोण पात्र आहेत तर बघा, त्यांनी जी आर मध्ये देखील तसा उल्लेख केलेला आहे की ज्या शेतकऱ्यांचं आधार सीडिंग काही कारणामुळे क्लिअर नव्हतं, तर अशा शेतकऱ्यांचं आधार सीडिंग इनेबल झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांचे थकीत हप्ते देखील आता 8व्या हप्त्याबरोबर पडणार आहेत. आणि अशा शेतकऱ्यांचा वाढीव निधी देखील याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. आणि त्यानंतर इतर कारणामुळे जे काही नवीन शेतकरी असतील त्यांचे देखील हप्ते पडण्याला शासनाने मान्यता दिलेली आहे. आपण पाहिलं तर 22व्या हप्त्याचा जो काही पीएम किसानचा हप्ता आला तर त्याच्यामध्ये नवीन शेतकरी देखील बरेच पात्र झालेले आहेत. त्याच्यामुळे नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता हा 21व्या हप्त्यानुसारच 8वा पडणार आहे. त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांना 21वा हप्ता पीएम किसानचा आला असेल त्या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता हा मिळणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचं काय होते की पीएम किसानचे हप्ते आलेले असतात परंतु नमो शेतकरी सन्मान योजनेचे हप्ते बऱ्याच शेतकऱ्यांना पडलेले नसतात. तर असे जे काय राहिलेले शेतकरी असतील परंतु ते पात्र असतील अशा शेतकऱ्यांना 8व्या हप्त्याचं वितरण लवकरच येत्या 2 दिवसामध्ये केले जाणार आहे. साधारणतः शुक्रवारच्या अगोदरच या हप्त्याचं वाटप केलं जाणार आहे. धन्यवाद.